हॅलो मित्रांनो, नमस्कार. सर्वप्रथम ज्या मुलांचं नवोदयमध्ये सिलेक्शन झालं त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला जो फॉर्म मिळणार आहे तो फॉर्म आपण कशा पद्धतीनं भरायला पाहिजे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या फॉर्ममध्ये जर तुम्हाला ही माहिती पाहिजे असेल तर ह्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल बघायला. आणि बाकीची माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बघा, सर्व माहिती तुम्हाला इंग्रजीमध्ये भरायची आहे आणि शक्यतो सगळं काही कॅपिटल लेटर्स मध्ये भरा. कुठं तुम्हाला काय काय मिळणार आहे, कुठं कोणते शिक्के मारायचे, सगळी गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. जसं की आपण सुरू करूयात. बघा, या ठिकाणी आपल्याला जे पहिलं पेज असेल त्या पहिल्या पेजवर बघा या ठिकाणी काय काय लिहायचे मी समजून सांगतो. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तसं करायचंय. सगळ्यात आधी तुम्हाला इथे विद्यार्थ्याचं नाव, या पहिल्या जी ओळ आहे इथे विद्यार्थ्याचं नाव लिहायचंय. त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये तुम्हाला आधार क्रमांक मुलाचा तो लिहायचा आहे. त्यानंतर मेल आहे की फिमेल आहे, पुरुष स्त्री, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ते टिक करायचंय, इथं किंवा इथं जे असेल ते. त्यानंतर इथे एक फोटो चिटकवायचा आहे आणि फोटोवर शाळेचा शिक्का मारायचा, जेणेकरून तो फोटोवर आला पाहिजे. गोल शिक्का असतो शाळेचा, तो फोटोवर येईल अशा पद्धतीनं मारायचा आहे. त्यानंतर इथे कास्ट कॅटेगरी आहे. तुम्ही जनरल मध्ये आहात, ओबीसी मध्ये आहात, एससी मध्ये आहात, ईएसटी मध्ये आहात, जे आहात त्याच्यामध्ये टिक करायचंय. त्यानंतर जात कोणती ती जात इथं तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर जन्मतारीख इथे लिहायची, सगळ्यात आधी दिनांक, त्यानंतर महिना, त्यानंतर वर्ष. त्यानंतर जन्मतारीख जी आहे ती अक्षरामध्ये सुद्धा लिहायची आहे. त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव लिहायचंय, त्यानंतर आईचं पूर्ण नाव लिहायचंय. जर आई वडील नसतील, इतर कोणी पालक जर सांभाळ करत असतील तर ते इथे लिहायचंय. त्यानंतर ही जी माहिती आहे, इथली पूर्ण माहिती तुम्हाला काय करायची आहे, शाळेत जेव्हा फॉर्म भरला आपण तेव्हा ही माहिती भरून आपण ती अपलोड केलेली होती. तर ती माहिती तुम्हाला शाळेकडून घ्यायची आहे आणि शाळेकडून ती माहिती पूर्णपणे या ठिकाणी भरून घ्यायची आहे. शाळेकडून तो फॉर्म जो तुम्हाला मिळेल त्यामधली पूर्ण माहिती जशाच तशी इथं तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर बघा, पुढचा जो फॉर्म आहे तो आहे सर्टिफिकेट बाय पॅरेंट्स गार्डियन ऑफ कॅन्डिडेट. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आपल्याला सुरुवातीला इथे पालकाची सही करायची आहे. त्यानंतर इथे मुख्याध्यापक सही करतील. मुख्याध्यापकाचा इथे जो आडवा शिक्का असतो तो एक इथे शिक्का ते देतील. त्यानंतर इथे एक गोल शिक्का, शाळेचा गोल शिक्का इथे, इथे आडवा शिक्का आणि इथं मुख्याध्यापकाचं नाव त्या ठिकाणी ते लिहितील. त्यानंतर शाळेचंच आणखी एक आहे, या ठिकाणी आपल्याला नाव लिहायचं विद्यार्थ्याचं. त्यानंतर या ठिकाणी शाळेचा एक शिक्का मारायचा आहे गोल. इथे शिक्का पाहिजे शाळेचा, मुख्याध्यापकाचा आणि मुख्याध्यापकाची सही. या गोष्टी या ठिकाणी पाहिजेत. तारीख, त्यानंतर इथे तारीख, कोणत्या क्लासमध्ये आहे ते सुद्धा इथं आपल्याला ते लिहायचं आहे, पाचवीचं. त्यानंतर आपण जर बघितलं तर पुढच्या पेजवर अंडरटेकिंग बाय पॅरेंट, इथे आपल्याला जिल्हा लिहायचा आहे आपला. त्यानंतर इथे आपल्याला पालकाची सही करायची आहे. त्यानंतर पालकाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर इथे गाव, तुमचं जे गाव आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर पिनकोड, त्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला लिहायचा आहे. या पुढच्या गोष्टीमध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे तुम्हाला पालकाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर इथे पालकाची सही करायची आहे. आपण जर पुढच्या पेजवर गेलो तर या ठिकाणी अंडरटेकिंग फॉर मायग्रेशन अशा पद्धतीचं आहे. या ठिकाणी आपल्याला पालकाचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर जिल्हा इथे लिहायचा आहे, पालकाची सही, त्यानंतर पालकाचं पूर्ण नाव लिहायचं आहे इथे, त्यानंतर पत्ता लिहायचा आणि मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. लँडलाईन असेल तर तो पण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पुढच्या पेजवर गेल्यानंतर आपल्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते जमा करायला लागतं. त्यासाठी आपल्याला तो जिल्हा, तुम्ही ज्या जिल्ह्यात सिलेक्ट झाला तो जिल्हा लिहायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव, वडिलाचं नाव, त्यानंतर पूर्ण पत्ता लिहायचा आहे, जन्मतारीख टाकायची आणि बाकीच्या गोष्टी आपण लिहायच्या नाहीत. मित्रांनो, या ठिकाणी बघा, बाकीच्या गोष्टी आपण लिहायच्या नाहीत. इथे हाईट लिहिणार, वेट लिहिणार, ते ॲब्डोमन, चेस्ट, हे सगळं तो जे डॉक्टर असतील ते डॉक्टर इथल्या गोष्टी सगळ्या लिहितील. आणि त्यानंतर बघा डॉक्टर काय करतील हे झाल्यानंतर, तर आपल्याला या ठिकाणी आपल्या मुलाचा फोटो इथे लावायचा आहे. मुलाचा, मुलीचा, जो कोणी विद्यार्थी असेल त्याचा फोटो लावायचा आहे. ते एक शिक्का मारतील डॉक्टर इथे, गोल शिक्का. आणि या ठिकाणी एक त्यांचा शिक्का असतो, तो आडवा शिक्का मारून इथं सही करतील, डॉक्टरची सही आहे इथे. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट जे आणखी एक आहे, यामध्ये मेडिकल अटेन्शन्स, या ठिकाणी वडिलाचं नाव लिहायचं, या ठिकाणी आईचं नाव लिहायचं, त्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं. त्यानंतर जर काही त्याला आजार असेल, हेड इंजुरीज वगैरे यापैकी एखादा आजार असेल तर तो आपल्या तिथे लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर इथे वर वडिलांची सही, त्याचं नाव, त्यांचं नाव, इथे आईची सही, त्यांचं नाव आणि इथे पत्ता लिहायचा आपल्याला. त्यानंतर आपण प्लेस आणि डेट या ठिकाणी लिहू शकतो. त्याचबरोबर यानंतर आपल्याला पुढचं पेज आहे बघा,
रुरल एरिया सर्टिफिकेट म्हणजे ग्रामीण भागाचं प्रमाणपत्र कसं मिळणार? इथे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं, इथे वडिलांचं नाव लिहायचं, इथे शाळेचं नाव लिहायचं, त्यानंतर इथे तालुका लिहायचा, इथे गाव लिहायचं, इथे जिल्हा लिहायचा, इथे राज्य लिहायचं. त्यानंतर हे तुम्ही जेव्हा तहसीलदार ऑफिसला जाल तहसीलला, तेव्हा इथे ते तहसीलचा शिक्का मारतील एक गोल. इथे तहसीलदारांचा शिक्का असेल आडवा शिक्का आणि इथे ते सही करतील. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यानंतर आणखी एक रेसिडेन्स सर्टिफिकेट आहे बघा या ठिकाणी. इथे आपल्याला जिल्हा लिहायचा आहे, त्यानंतर राज्य लिहायचं आहे, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, पुन्हा जिल्हा लिहायचा आहे, पुन्हा राज्य लिहायचंय, त्यानंतर वर्ष लिहायचे कोणत्या वर्षामध्ये. आता 25-26 आहे तर 25-26 लिहू शकता तुम्ही. त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा, राज्य, पिन कोड त्या ठिकाणी लिहायचं. इथे पालकाची सही असणार आहे, त्यानंतर इथं नाव असणार आहे पालकाचं, इथं पत्ता लिहायचा आपल्याला पूर्ण. त्यानंतर पुन्हा एकदा इथे तहसीलचा आपल्याला मिळणार आहे, तहसीलचा आपल्याला शिक्का घ्यायचा इथे. त्यानंतर तहसीलदार जे असतात त्यांचा इथे एक शिक्का असतो आडवा शिक्का आणि एक सही असते इथे. तर हे आपल्याला तिथे करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पालकाचं नाव लिहायचं, याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आणि जिल्हा पण या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर आपण हे आहे पुढचं पेज. ओबीसी आपल्याकडे जर जे प्रमाणपत्र नसेल तर आपण अशा पद्धतीचं प्रमाणपत्र तात्पुरतं घेऊ शकतो. यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, पालकाचं नाव, गाव, राज्य, जिल्हा, जात या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, जिल्हा, त्यानंतर राज्य आणि इथे जी सही असेल कार्यकारी दंडाधिकारी जिल्ह्याचे जे असतात त्यांची या ठिकाणी आपल्याला सही घ्यावी लागणार आहे. तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असेल ओबीसीचं, जी नॅशनलचं, राष्ट्रीय स्तरावरचं, तर याची गरज नाही पडणार. आणि जर नसेल, काढायचं बाकी असेल तर हे करावं लागेल आपल्याला. त्यानंतर फॉर्म नंबर 2 आहे. यामध्ये आपल्याला सगळी माहिती भरायची. यामध्ये आपण काय करणार? नाव टाकणार, जन्मतारीख, त्यानंतर जन्म ठिकाण, लिंग पुरुष स्त्री, त्यानंतर रुरल आहे की अर्बन आहे ते निवडायचे. कास्ट आपल्याला या ठिकाणी निघायची, सोशल कॅटेगरी ओबीसी, एससी, एसटी किंवा जनरल. त्यानंतर आपला धर्म लिहायचा आहे, मातृभाषा लिहायची, राष्ट्रीयत्व लिहायचे. त्यानंतर रेशन कार्ड जे आहे आपलं ते एपीएल आहे की बीपीएल आहे ते आपल्या या ठिकाणी लिहायचं आहे. राशन कार्डचा नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर स्मार्टफोन आपल्याकडे आहे का, लॅपटॉप आहे का, टीव्ही डीटीएच वगैरे आहे का, हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आधार नंबर विद्यार्थ्याचा इथे लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याला काही स्पेशल नीड्स म्हणजे तो अपंग वगैरे आहे का ते लिहायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर लिहायचा आहे पालकांचा, पालकाचा व्हॉट्सअप नंबर, त्यानंतर ईमेल आय डी, त्यानंतर पत्ता, पुन्हा पत्ता. आणि अशा पद्धतीनं इथे जिल्हा लिहायचा आहे, त्यानंतर राज्य, पिनकोड आणि शाळेपासून जी जीएनव्ही आहे तिथून तुमच्या घराचं अंतर किती आहे गावाचं ते अंतर इथे लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी वडिलांची पूर्ण माहिती भरायची आहे. त्यामध्ये वडिलांचं उत्पन्न, त्यानंतर शिक्षण, त्यानंतर व्यवसाय, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आय डी, आधार नंबर, व्हॉट्सअप नंबर सगळं लिहायचंय. आईची माहिती त्याच प्रकारे, इन्कम लिहायचंय, एज्युकेशन लिहायचंय, व्यवसाय लिहायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर लिहायचा आहे, ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी, आधार नंबर लिहायचा आईचा आणि या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर सुद्धा लिहायचा आहे. त्यानंतर सिबलिंग्स कोणी आणखी मुलं आहेत का, त्याला भाऊ बहीण त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. बहीण असेल तर इथे टिक करा, भाऊ असेल तिथे टिक करा, येस नो इथे बघा. त्यानंतर कोणी भाऊ किंवा बहीण जेएनयू मध्ये शिकते का, त्याला इथं येस किंवा नो असेल तर येस करा, नसेल तर नो करा. रिजन सिलेक्ट रिजन आणि हे ते करतील ऑनलाईन त्याच्यामध्ये. त्यानंतर ही माहिती आहे, जनरल रजिस्टर क्रमांक इथे लिहायचा आहे, वर्ग लिहायचा आहे, शाळेचं नाव लिहायचं 5वीच्या, बोर्ड कोणतं होतं, स्टेट बोर्ड होतं की कोणतं होतं ते लिहायचंय. त्यानंतर इयर ऑफ पासिंग आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी लिहायचा आपल्याला. त्यानंतर पुढचा असतो या ठिकाणी विद्यार्थ्याचा एक फोटो लावायचा आहे, इथे वडिलांचा, इथे आईचा. त्यानंतर जे पालक असणार आहेत त्या पालकांचा, जे त्याला भेटायला जाणार आहेत, त्या सर्व पालकांचे इथे फोटो आपल्याला लावायला लागणार आहे. ही जी शेवटची माहिती आहे ही ऑफिस कडून या ठिकाणी भरली जाणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे छान छान व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत. धन्यवाद.